आज मी बनवणार आहे भेंडीची भाजी. निमिषला टिफिनला द्यायची पण आहे आणि दुपारचा पण स्वयंपाक होऊन जाईल माझा. मग मी भेंडीची भाजी स्वच्छ धुवून पुसून वगैरे कोरडी करून घेतली आणि मस्त कटिंग वगैरे करून घेतली. म्हणजे गोल गोलच कट करून घेते. कधी कधी अशी उभ्या पण चिरा मारून मी शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून असा मसाला भेंडी करते. पण यांना दोघांना पण साधीच आवडते. मग अशा पद्धतीने मी सगळी भेंडी कट करून घेतलेली आणि लगेच फोडणीला लागले होते. तेल इथे गरम करून घेतले. मग त्यात मी कढीपत्ता, मिरची आणि लसूण टाकून जरा व्यवस्थित परतवून घेते. चांगलं व्यवस्थित मी जोरात गॅसवर परतून घेतल्यानंतर मग मी एक कांदा कट करून टाकलेला आहे. कांदा पण व्यवस्थित परतून घेते. कधी कधी मी टोमॅटो पण टाकते, पण आज मी टोमॅटो नाही टाकलेला आहे. आणि अशा पद्धतीने मी सगळं व्यवस्थित परतवून वगैरे घेते. आणि मी नेहमीप्रमाणे कांद्यातच मीठ टाकत असते, म्हणजे कांद्याला पाणी पण सुटतं आणि असं भाज्यांना कुठे कुठे असं मीठ लागत नाही, सगळीकडे मीठ लागून जातं. आणि थोडीशी हळद पण टाकते आहे. आणि हे सगळं मग मी हलवून घेते आणि मग त्यानंतर मग मी कट केलेली भेंडी टाकून त्यात व्यवस्थित मग छान पद्धतीने अशी हलवून घेते आणि व्यवस्थित परतवून घेते मी ते. आणि सगळं म्हणजे मीठ वगैरे सगळं मिक्स होऊन जातं आणि भाज्यांना पण व्यवस्थित लागून जातं मीठ. इथे मी भेंडी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते, चांगले हलवून घेते. आणि मी पीठ मळून ठेवलेलंच होतं. मग ते एक साईडला मी छोट्या गॅसवर कढई ठेवून दिली आणि दुसऱ्या गॅसवर तवा लगेच ठेवून घेतला, कारण निमिषला टिफिन पण द्यायचा होता. भेंडीची भाजी शिजते तोपर्यंत मी एका साईडला चपात्या करून घेते. भेंडीच्या भाजीवर मी झाकण ठेवत नाही, मी मागे पण सांगितलं होतं, कारण ती गिळगिळ होती आणि ते चिकटपणा होतो. त्याच्यामुळे मी त्या भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवत नाही, मध्ये मध्ये परतवत राहते आणि थोडं तेल जास्तच टाकत असते मी भाजीत. इकडे मी चपात्या वगैरे सगळ्या करून घेते आणि निमिषच्या टिफिनबरोबर मी दुपारच्या पण चपात्या करून घेते. भेंडीची भाजी निमिषला आणि यांना खूप आवडते. माझी तर इच्छाच होत नाही भेंडीची भाजी खायची, काय माहिती काय झालं आहे. पण मला भेंडीची भाजी खाऊशीच वाटत नाही आता एवढ्यात. त्याच्यामुळे दोघांसाठी का होईना पण मला बनवावी लागते आहे. आणि आता मग चपात्या वगैरे झाल्यावर मला पिठलं पण बनवायचं आहे दुपारच्या जेवणासाठी. 2 भाज्या कंपल्सरी आम्हाला लागतातच, एक पातळ भाजी लागते आणि एक सुकी भाजी लागते. टिफिनला सुकी भाजी जाते, पण मग पातळ भाजी घरात डाळ भात काही पण असू दे. पण मग आज मी पिठलं बनवलं आहे. आणि किचन सगळं आवरून झाल्यानंतर इकडे येऊन बघते तर इकडे पण पसारा होता. निमिष स्कूलमध्ये गेला होता आणि मग मला आता हा पसारा पण आवरायचा होता, सगळं रूम आवरून घ्यायचा होता. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.